और दोनों हमारे अंपायर मैदान के अंदर जाते हुए आयुष, दोनों अंपायर यहां पर सम्मानीय राम पाटोळे और दूसरी तरफ है हैदर हुसैन। लिए बाकी दर्शक, बांडी बाहर आए, बांडी। बालाजी नागरगोजे, चेतन पांड्या, राजेश ठुमरे, अभय नेमानिवार, प्रशांत कोतवाल, चलो थैंक यू। विशेष सहकार्याला लाभले त्यांचे धन्यवाद। कोटारी सिंध या ठिकाणी देखील क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे। किनवट तालुक्यातीलच कोटारी सिंध 21,000चं पहिलं पारितोषिक आहे। 11 आणि उद्या त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, सिंगल राऊंड। उद्या त्या स्पर्धेचा सिंगल राऊंडचा शेवटचा दिवस आहे। ज्या संघाला सहभाग व्हायचा आहे ते स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। कोटारी सिंध, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। आयोजक मनोज सोनोले यांच्या मार्फत हे आवाहन करण्यात येते। चला जाऊया सामन्यातला पहिला चेंडू, गोलंदाजी मार्कवरती छोटा माजीद। पहिला चेंडू कलीमनं खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो 1 धाव। या सामन्यामध्ये मात्र माजीदनं काहीशी वेगळी रणनीती, मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना त्यांनी बालाजी दिरबिसेला सलामीला आणलं होतं, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय कलीमनं मात्र 1 धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र दिलाय। माजीद रगडा स्ट्राईकचा फलंदाज। यावेळी हा चेंडू स्वीप केलाय माजीदच्या बॅट मधून। हा चेंडू सीमारेषा पार, चौकार। ए छोटे बच्चे, पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेऊन कलीमनं मात्र चांगली सुरुवात दिली आणि पुढच्या चेंडूवरती चौकार आलाय।
पुन्हा एकदा हा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक असेल चेंडूवरती सचिन जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव 115 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राइक वरती कलीम. पुन्हा एकदा हा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक पाहूया जोपर्यंत एक धाव घेतले. दोन्ही फलंदाजामध्ये चांगला समन्वय आहे ताळमेळ आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे सामना महत्वाचा आहे. तब्बल 1,01,000 सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख बालाजी बुरकुटे यांच्याकडून असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक संदीप भाऊ केंद्रे नमो चषक अंतर्गत हे पारितोषिक आहे 51,000. यावेळी मात्र हा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र घेतली. 8 धावा धावफलकावरती. सावध सुरुवात केली कारण माजिदकडे ती क्षमता आहे ती ताकद आहे. समोर गोलंदाज छोटा माजिद, समोर फलंदाज कलीम जर्सी नंबर 7. कलीमच्या बॅट मधून पॉवरफुल सक्सेसफुल. ओ हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. परंतु पाहूया या ठिकाणी चेंडू मात्र पाहूया आपण जे दोन्ही पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. पाहूया चेंडू अडवलाय. प्रथम दर्शनी वाटतंय चेंडू अडवलाय परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. बऱ्याच वेळा आपण अशा घटना पाहतो रोडवरती ऍक्सिडेंट 2 गाड्यांचा झाला की त्या 2 ड्रायव्हरला माहित असतं काय झाले. बाकीचे सांगतात तो दारू पिलेला असेल. एक जण येतो तो 90च्या स्पीड नव्हता. काय झाले त्या ड्रायव्हरलाच माहित असते. आता अशीच घटना आहे. सर्वात जवळचा साक्षीदार म्हटलं तर तो क्षेत्ररक्षकच आहे. त्याच्यानंतर आमचे तिसरे कॅमेरा जे प्रेक्षक आहेत ते. चला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं या चेंडूवरती. काही क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू षटकार जाईल असं वाटलं होतं. महाराष्ट्रात सध्या जर पाहिलं तर गरिबांसाठी 2च गोष्टी शिल्लक आहेत. एक महाराष्ट्राची लालपरी आणि जिल्हा परिषदच्या शाळा. महाराष्ट्राच्या लालपरीला एकदा एक यावेळी मात्र कलीमच्या बॅट मधून आक्रमक स्फोटक विध्वंसक वादळी सुनामी षटकार. जबरदस्त स्फोटक फलंदाजी. एकदा चांगला चेंडू आहे. कमबॅक केलंय. 1-13 तो 1 मेरावाली कहाणी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजमल. डॉट चेंडू येतोय. एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार.
गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं दुसरं. माजिद रगडाच्या बॅट मधून षटकार. षटकाराने मात्र सुरुवात होते. या षटकामधील पहिल्या चेंडूवरती स्वागत मात्र केलंय षटकाराने. गोलंदाजी मार्गावरती छोटा माजिद, समोर फलंदाज माजिद रगडा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा याच्या नावावरती जमा आहेत. 375 पेक्षा अधिक धावा माजिदच्या नावावरती जमा आहेत. हो, यावेळी हा चेंडू मात्र आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय परंतु निर्धाव चेंडू जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. अशा प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत माजिदने या स्पर्धेमध्ये खेळलंय. 1,01,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक असेल अक्षय, जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय. 1 धाव. फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज छोटा माजिद, समोर फलंदाज आहे मजबूत फलंदाज कलीम. आज प्रेक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सरळ बॅटने खेळायचा चेंडू. वाईट बॉल कॉल उजव्या एष्टीच्या बाहेर, परंतु सातत्याने अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय. 1 धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पहिल्या 3 षटकापर्यंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 28 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. थोडंसं फलंदाजांना या ठिकाणी रोखून ठेवलंय परंतु जोपर्यंत माजिद मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र सामन्याचा निकाल आपण सांगू शकत नाही. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल कॉल उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. आणखी एक अतिरिक्त धाव. 29 धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. 15-20 पावलांचा रनअप. या चेंडूवरती मात्र फटका खेळलाय. ओ, बडी मछली जाल में. ह्यूज विकेट, ह्यूज विकेट. थँक्यू डीजे. आपल्या मराठी या सामन्याचा निकाल ठरवणारा झेल अजमलनं टिपलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. निराश होतोय माजिद रगडा. परंतु पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये 70 धावांची धुवाधार खेळी करणारा फलंदाज बालाजी दिरबिसे. आता मात्र बालाजीला देखील डोक्यावरती बर्फ ठेवून शेवटपर्यंत शांतपणे खेळी करावी लागेल. 31 चेंडू आणि 86 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. निराश होतोय माजिद रगडा. प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज बालाजी दिरबिशे.
बालाजीसाठी हा पहिला चेंडू. चेंडू खेळलाय, दिशा दिली चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषा पार, चौकार. आता 30 चेंडू असतील बाकी आणि 30 चेंडू मध्ये धावा बनवायचे. 30 चेंडू आणि 82 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट सांगतंय प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे षटकार आणि सिंगल डबल. बेरजेचं राजकारण ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची खेळी मात्र मैदानावरती, क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटची गोळाबेरीज करावी लागेल. नक्कीच क्रिकेट खेळाडूंसाठी 12 जानेवारी पासून चिंचखेड किनवट येथे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आहे. तरी सर्व क्रिकेट संघांनी याची नोंद घ्यायची आणि आपला संघ त्या स्पर्धेमध्ये नोंदवायचा आहे. 12 जानेवारी पासून चिंचखेड तालुका किनवट या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या स्पर्धेमध्ये आपला संघ सहभागी करा. 30 चेंडू आणि 82 धावांची आवश्यकता. चांगलं कमबॅक केलंय. जबरदस्त असा तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेला, परंतु मैदानावरती क्रिकेट फेअर प्ले. समोर फलंदाज कलीम. कलीमकडे सुद्धा ती ताकद आहे, ती क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील कलीमनं चांगली फलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. जर्सी नंबर 7 आणि जर्सी नंबर 81. जागतिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनी. समोर फलंदाज कलीम. सामन्यावरती मात्र GLS योद्धा वर्चस्व निर्माण करतोय. मागच्या 2-3 सामन्यापासून GLS योद्धा गोलंदाजी फलंदाजी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन. यावेळी मात्र कलीमच्या बॅटमधून स्वागत. बहुधा असं विचारलं गेलं की प्रश्न केला गेला गोलंदाजाला, स्वागत नहीं करोगे हमारा? स्वैग से करेंगे सबका स्वागत. एकता टायगर सलमान खान या ठिकाणी मात्र षटकाराने केले स्वागत. जबरदस्त षटकार. बाहेरच्या बाजूला फटाके बाहेरच्या बाजूला उडवा, फटाके बाहेर फोडी. आता 2च भाषामध्ये मी समालोचन केले, तिसरी शिकल्यानंतर मी प्रेक्षकांना त्या भाषेत सुद्धा सांगेन. ओ यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा गेलाय. पाहूया षटकार. प्रयत्न चांगला आहे, प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, परंतु प्रयत्न करत रहा, चुका पण शिका. धावफलकावरती धावसंख्या 45. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तर समीकरण होतं 30 चेंडू मध्ये 82. आता समीकरण असेल 28 चेंडू मध्ये 70 धावा. 28 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजमल. एका सामन्यामध्ये 6 विकेट, हॅट्रिक सह 6 विकेट घेणारा हा गोलंदाज आहे अजमल. स्पर्धेची पहिली हॅट्रिक याच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येतोय, 1 धाव मात्र या चेंडूवरती. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचं क्रिकेट मैदानावरती खेळलं जातंय. 115 धावांचा पाठलाग, 46 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. डावखुरा फलंदाज मैदानावरती स्ट्राईक वरती आहे बालाजी दिरबिसे. मागच्या सामन्यामध्ये 70 धावांची तुफानी खेळी, षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा संघासाठी काय करणार. मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये नावं मोठी असतात, सचिन, सेहवाग, युवराज, राहुल द्रविड, विराट कोहली, हार्दिक पांड्या, MS धोनी, परंतु ज्या दिवशी जो चाललाय तो दिवस त्याचा आहे. क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक दिवशी प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो. बालाजी दिरबिसे. पुन्हा एकदा हा चेंडू बहुधा 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 1-13 तो 1-12. आता दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. 50 धावा धावफलका. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या वरून. षटकार. या षटकामध्ये मात्र दमदार फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी.
जबरदस्त. पुढच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग मात्र सामन्यामध्ये चांगली वापसी करू शकतो हा संघ. समोर जोपर्यंत बालाजी दिरबिसे आणि कलीमची जोडी मैदानावरती आहे, संघर्ष पाहायला मिळणार आहे. हो, यावेळी मात्र नक्कीच यष्टी रक्षक अगदी यष्टीला चिटकून असणारा निर्धाव चेंडू होतोय. या षटकाची मात्र समाप्ती 24 चेंडू मध्ये 59 ना माट्या 24 बॉल. चोवीस चेंडू आहेत आणि 59 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 धावा. 24 चेंडू 59 धावांची आवश्यकता. राज व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर, आमचे सर्व बक्षीसदाते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तमाम बक्षीसदात्यांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आमचे प्रथम क्रमांकाचे बक्षीसदाते सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, त्यांच्यासोबत सन्माननीय दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक संदीप भाऊ केंद्रे, सन्माननीय श्रीनिवास नेमानिवार सर, त्यांच्या समवेत आमचे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. डॉक्टर वसंत बामणे, अनेक मान्यवर आज मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व मान्यवर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा, चर्चेचा विषय असणारी स्पर्धा आपण पाहतोय. किनवट क्रिकेट प्रीमियर लीग 2024. ड्रिंक्स ब्रेक होतोय, मैदानामध्ये गेले पाणी. सामना संपल्यानंतर याच ठिकाणी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होईल. 59 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढं 59 धावांची आवश्यकता आहे आणि प्रत्येक धाव जर आपण हिशोब केला तर 1711 रुपयाची एक धाव आहे. इथून पुढे प्रत्येक धाव 1711 रुपयाची धाव आहे. 59 धावा जर बनवल्या तर 1,01,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि पहिलं जे असतं ते सर्वांसाठी वेगळंच असतं. कॅमेरा आमच्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आमचे दोन्ही कॅमेरामन जल्दी फोकस करो. सगळे प्रेक्षक आपण हात वर करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्यायची आहेत. विशेषतः आमचे रस्त्यावरचे प्रेक्षक सगळ्यांनी हात वर करा. एकदा कॅमेरा आमचा तुमच्यावरती येतोय. सगळ्यांचे हात वर होत नाहीत. खिशात हात ठेवला असेल तर डिपॉझिट ठेवलेला हात बाहेर काढा. सगळ्यांनी आपला हात, सगळ्यांनी, सर्व प्रेक्षक एका वेळी सगळे हात वर करा. तो सीन चांगला जाईल. सगळे प्रेक्षक एका वेळी हात वर करा. सगळे प्रेक्षक, मराठीत बोलतोय, मराठीत. सगळे प्रेक्षक पहिला चेंडू. ओ, यावेळी मात्र नक्कीच हा प्रयत्न चांगला होता, परंतु नक्कीच चेंडू ज्यावेळी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, परंतु बहुधा प्रथम दर्शनी हा चेंडू, ज्यावेळी चेंडू आत टाकायचा प्रयत्न झाला त्यावेळी चेंडू तिसऱ्या पंचांची मदत मागितली, परंतु नक्कीच प्रथम दर्शनी जर आपण चित्र पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्यावेळी चेंडू टाकायचा प्रयत्न झालाय त्यावेळी बहुतेक क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला जो आपला पडदा आहे त्याच्यावरती, परंतु बघूया. सगळ्या तांत्रिक बाबी या ठिकाणी आमच्या युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून तपासल्या जात आहेत. ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन असेल, ऑन फील्ड अंपायर डिसिजन असेल, कारण प्रथम दर्शनी तर आपण पाहिलं की चांगला प्रयत्न होता, परंतु दोन्ही पंच पाहूया. ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन आहे.
ऑन फील्ड अंपायर एक मिनट, अंदर मत आइए, अंदर मत आइए, किसी के साथ यहां पर अन्याय नहीं होगा, सब देखा जा रहा है, अंदर मत आइए। रॉयल्स राठौड़ टीम मैनेजमेंट प्लीज कोऑपरेट। 2 रन। तेवीस चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता, 23 चेंडू 57 धावांची आवश्यकता। चला गोलंदाज, बॅनर येतोय, एक मिनिट। चलो थोड़ा सा साइड दो प्रेक्षक, थोड़ा सा उठ जाइए वहां से। पुन्हा एकदा फलंदाज तयार, समोर कलीम। चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, क्षेत्ररक्षक असेल जोपर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव निश्चितपणे या चेंडूवरती। 22 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता, 22 चेंडू 56 धावा। समोर फलंदाज एक आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज बालाजी धीरबिसे, याला मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून आपल्या संघासाठी आज विजयी खेळी करावी लागेल, परंतु समोरून तितकीच धारदार गोलंदाजी। बालाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवरती। डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ। पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, शॉर्ट थर्मॅनच्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक। हा चेंडू मात्र एक वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू ठरतोय। समीकरण पुन्हा एकदा आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल। एकवीस चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता, 21 चेंडू 56 धावांची आवश्यकता। यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक, पाहूया जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव। वीस चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता। यावेळी मात्र फटका चांगला खेळलाय, चेंडू मात्र जातोय, पाहूया। क्षेत्ररक्षित केलाय चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा। या षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवरती मात्र एखादा मोठा फटका घ्यावा लागेल। यावेळी मात्र हा फटका झेल मात्र टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय, मोठा धक्का, बडी मछली जाल में, ह्यूज विकेट।
पुन्हा एकदा सामन्याला मात्र सुरुवात होते. समीकरण जर आपण पाहिलं तर आता समीकरण असेल 18 चेंडू आणि विकेटसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली का? तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. आउट आहे. तिसरा पंच आपण पाहिलंय, आउट आहे फलंदाज. अठरा चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता. एका बाजूला नसीर तर दुसऱ्या बाजूला बालाजी दिरबिसे. एक जबरदस्त जोडी आहे नसीर आणि बालाजी. पाहूया गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मुज्जू. 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र बालाजी दिरबिसे हल्ला बोल. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून षटकार. सोळा चेंडू आणि 45. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज मुज्जू चाऊस. समोर फलंदाज बालाजी दिरबिसे. पुन्हा एकदा बालाजीच्या बॅट मधून हा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या वरून षटकार. बालाजी दिरबिसे द डॉन. 15 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. 76 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 39 धावा. सेल्फी 15 चेंडू मध्ये बालाजीकडे ती ताकद आहे, बालाजीकडे ती क्षमता आहे. मुखेडचं मैदान असू द्या, नांदेडचं मैदान असू द्या, किनवटचं मैदान असू द्या, अहमदपूरचं मैदान असू द्या, बालाजीला डोक्यावरती बर्फ ठेवून आपल्या संघासाठी खेळी करावी लागेल. परंतु समोर छोटा पॅक बडा धमाका. छोटा पॅक बडा धमाका. छोटा पॅक बडा धमाका. परंतु यावेळी बालाजी दिरबिसेच्या बॅट मधून डॉन 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 ठरलाय मैदानावरती. बालाजी दिरबिसे मैं आ रहा हूं. बॉल 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 द्या प्रेक्षक बॉल द्या. 14 चेंडू आणि 33 धावा. 14 चेंडू आणि 33 धावा. बालाजी दिरबिसेच्या बॅटिंगनं मात्र सामन्यामध्ये रंगत आणली आहे. बालाजी दिरबिसेला आता चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसू लागलाय.
दोन दिग्गज संघ, दोन मातब्बर संघ, दोन दादा संघाचं चेंडू फळीचं युद्ध क्रिकेटच्या मैदानावरती रंगतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, जल्लोष क्रिकेटचा. तमाम प्रेक्षक आपण पाहतोय. पुन्हा एकदा बालाजी, परंतु यावेळी मात्र फटका बसलाय. फलंदाज बाद होतोय. 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. बालाजी 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 मात्र बाद होऊन परतलाय. मी अगोदर सांगितलं होतं डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. इथं क्रिकेटचं मैदान आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही. भूतपूर्व असा उत्साह, सगळे प्रेक्षक सीमारेषेवरती उभे राहिलेत. काय होणार या सामन्याचा निकाल? बालाजी मात्र डोक्यावरती बर्फ ठेवू शकला नाही. बालाजीला शेवटपर्यंत जर फलंदाजी केली असती तर सामना, परंतु छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर. हेलो, नवीन फलंदाज मैदानावरती शहबाज. शहबाज क्या करेगा आज? 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. सामना अजून अवघड नाहीये. 13 चेंडू 33 धावा. यावेळी मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा. प्रेक्षक थोडस पाठीमागवा. प्रेक्षक थोडस पाठीमागवा. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. रॉयल्स राठोड त्या बाजूचे प्रेक्षक थोडस पाठीमाग घ्या, बाउंड्रीच्या पाठीमाग. हॅलो. 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं बालाजी फलंदाजी करत होता असं वाटलं की जवळपास 4-5 चेंडू राखून हा सामना रॉयल संघ जिंकेल, परंतु त्या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी केल्यानंतर बालाजी मात्र आपल्याला रोखू शकला नाही. एक झेल मात्र सुरेख टिपला गेला आणि बालाजीला परतावं लागलं. नसीर मात्र आपण मैदानावरती पाहतोय. आता नसीर वरती जबाबदारी आहे. छोटा नसीर. आता छोटा नसीरनं काय कानमंत्र दिलाय काय माहित. त्यानं येऊन कानामध्ये सांगितलंय पहिल्या नंबरची ट्रॉफी आणा. सामना संपल्यानंतर सर्व जे संघ आहेत, चारही संघ, पारितोषिक विजेते जे 4 संघ राहणार आहेत त्या सर्व संघांनी समोरच्या बाजूला यायचंय. मान्यवर काही वेळासाठी आपण आम्हाला थोडीशी संधी द्या. वरचा पडदा आपल्याला काढायचा आहे, त्याच्यामुळे सामना संपल्यानंतर आमचे मान्यवर थोड्या वेळासाठी खाली जातील. 12 चेंडू आणि धावा बनवायचे 33. समोर फलंदाज नसीर. नसीरकडे मात्र आज आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची ताकद ठेवावी लागेल, परंतु समोर गोलंदाज धीरज. बाउंड्रीचा पडदा थोडा उचला. समोरचे प्रेक्षक, ती बाउंड्री दिसत नाहीये. थोडासा पडदा उचला त्या ठिकाणी. रॉयल्स आपण थोडस पाठीमागवा. राठोड सर, शुभम थोडं थोडं पाठीमागवा. माजिद भाई थोड़ा पीछे लो सबको. या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र पोहोचवलाय. षटकार. 11 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. फायनल सारखा थरार. फायनल सारखा थरार. बाउंड्रीचा पडदा फाडू नका. बाउंड्रीचा पडदा फाडू नका. एखाद्याने आपल्या अंगावरचे कपडे फाडल्यानंतर आपली काय अवस्था असते जरा विचार करा. आपण मराठी भाषा समजणारे प्रेक्षक आहात.
सन्माननीय नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख संतोषजी माने साहेब, आपण मंचावरती यायचंय. आपलं या ठिकाणी आगमन होतंय. आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा नसीरला डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल, परंतु इकडे गोलंदाज देखील तितकाच मजबूत गोलंदाज आहे, धीरज. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. रुखसत जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव. शहबाजला मात्र हुशारी करावी लागेल, स्ट्राईक रोटेट करावा लागेल. निर्धाव चेंडू मात्र इथून पुढे परवडणारे चेंडू नाहीयेत. नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. समीकरण जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 26 धावा, 10 चेंडू आणि 26 धावा, फायनल सारखा थरार. परंतु शहबाज क्या करेगा आज. शहबाजला मात्र संधी आहे. आज संधीचं सोनं करावं लागेल. अभी नहीं तो फिर कभी नहीं. आर या पार, डू ऑर डाय, करा किंवा मरा, असा हा सामना. मंचावर सर्व मान्यवर. यावेळी मात्र हा फटका चांगला खेळलाय, परंतु फटका फसलाय. झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद होतोय. चेंडू वाया गेला, फलंदाज बाद झाला. आता नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक वरती. जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी माने साहेब यांचं मंचावरती आगमन होत आहे. थँक्यू डीजे. डीजे 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 26 धावा. सन्माननीय मंचावरती विराजमान होत आहेत नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी माने साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. सलमान, ज्या पद्धतीनं सलमान विकेट घेण्यामध्ये तरबेज आहे, त्याला आज फलंदाजी करावी लागेल. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फलंदाज तयार होतोय. सलमान गोलंदाजी मार्गावरती. धीरज, हो, पुन्हा एकदा हा चेंडू मात्र वाईट बॉल कॉल. वाईट बॉल कॉल. सगळ्यांसाठी निर्णय सारखे आहेत. 9 चेंडू. हा चेंडू धीरजने जरी खेळला असता आणि पंच तेच असते तर हा चेंडू वाईटच दिला असता. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव येते. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज धीरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. म्हणजे नॉन स्ट्राईकला नसीर सारखा तगडा फलंदाज असताना एकही फलंदाज जबाबदारांनी फलंदाजी करू शकला नाही. दुर्दैव आहे. परंतु तितकंच कौतुक असेल धीरजचं. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 1 धाव घेण्याचा पराक्रम नसीरनं केला आणि तो पराक्रम नसीरला अंगलट येतोय असं दिसतंय. आठ चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 धावा. समोर नवीन फलंदाज ओंकार. आतापर्यंत सर्व सामन्यामध्ये त्यानं क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाच्या धावा वाचवलेत, परंतु आज काय करणार. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. वाह, काय जबरदस्त फटका आहे.
ओंकारच्या बॅट मधून मात्र एक षटकार पाहायला मिळतोय. त्याचं नाव ओंकार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं क्षेत्ररक्षणामध्ये धावा वाचवलेत आणि यावेळी मात्र षटकार मारलाय ओंकार स्वरूपात सद्गुरू समर्था. 7 चेंडू आणि 19 धावा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा, परंतु वाईड बॉल कॉल. 7 चेंडू आणि 18 धावा. चेंडू राहिलेत MS धोनी, धावा बनवायचेत विराट कोहली. 7 चेंडू 18 धावा. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ओ झेल मात्र सुटलाय, झेल मात्र सुटलाय, झेल मात्र सुटलाय. हो 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 हो. प्रत्येक वेळी असंच होतं. ते झेलकडे बघत राहिले. 2 धावा पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होत्या. झेलचं काहीतरी झालं असतं, परंतु 2 धावा घ्यायला पाहिजे. माइंड क्रिकेटवरती पाहिजे. पळून 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. झेल झाला तर झाला, झेलची गोष्ट वेगळी आहे. आता समीकरण आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. डॉक्टर विजय कुमार पेटकुले आहेत का इथं? डॉक्टर विजय कुमार पेटकुले इथं आहेत का? 6 चेंडू मध्ये 19 धावांचा सामना डॉक्टर विजय कुमार पेटकुलेनं या मैदानावरती जिंकून दिलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते. आता मात्र रणनीती काय असेल? रॉयल्स राठोड थोडस पाठीमागवा, थोडस. शुभम सर, शुभम थोडं पाठीमागं घ्या. 6 चेंडू 17 धावा आहेत. ओंकारला मात्र आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार, कारण ओंकार रॉयल्स राठोड संघाचा हार्दिक पांड्या आहे. ओंकार रॉयल्स राठोड संघाचा रवींद्र जडेजा आहे. ओंकार रॉयल्स राठोड संघाचा मोहम्मद कैफ आहे. ओंकार रॉयल्स राठोड संघाचा युवराज सिंग आहे. ओंकार रॉयल्स राठोड संघाचा जॉन्टी रोड्स आहे. एवढ्या पदव्या त्याला या मैदानावरती मिळालेत, कारण आतापर्यंत 8वा सामना खेळतोय आणि केवळ 1 वेळा चेंडू ओंकार कडून मिस झालाय क्षेत्ररक्षण करताना. इतका जबरदस्त. आता 6 चेंडू आणि 17 धावा. नॉन स्ट्राईकला जर्सी क्रमांक 17. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. 3,72,78,900 रुपयांची वाहनं प्रेक्षकांनी या सामन्यासाठी आणलेली आहेत. कमी जास्त असेल तर मोजून सांगा. मैदानावर उपस्थित 12,882 प्रेक्षक. क्षमा असावी, अजून 4 जण गेटवरून आत येत आहेत. 12,886 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. संपूर्ण मराठवाडा ऑनलाईन आहे, संपूर्ण विदर्भ ऑनलाईन आहे. आज प्रेक्षक जास्त ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीत. आज बांडी बाहेर, मैदानात दांडी, मैदानाच्या बाहेर बांडी, या 2 गोष्टी किनवट मध्ये आल्यावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश, समोर फलंदाज ओंकार. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इतिहास आठवा. गोलंदाज निलेश. ओंकार 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 ओंकार. रॉयल्स राठोड, रॉयल्स राठोड थोडस आतमध्ये व्हा. शुभम, शुभम. रॉयल्स राठोड 5 चेंडू आणि
एक मिनिट. सुशील राठोड, माजिद भाई, माजिद भाई, माजिद भाई, थोडस पाठिंबा. अति घाई संकटात नाही, असा प्रकार होऊ देऊ नका. जल्लोष करा, परंतु जल्लोष करताना आपले पाय जमिनीवरती असले पाहिजेत. झाडाला बाउंड्री आहे, तिथं जर काय झालं तर मग पंचांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ते झाड म्हणजे बाउंड्री आहे हे लक्षात ठेवा. 5 चेंडू आणि 11 धावा. आता गोलंदाजाला कान मंत्र दिला जातोय, परंतु क्रिकेटच्या मैदानावरचा जगातला सर्वात मोठा कान मंत्र दिला होता आमिर खाननं चित्रपट लगान मध्ये. 3 गुणा लगान, ह्याच्यापेक्षा मोठा कान मंत्र नाहीये. 5 पुन्हा एकदा चेंडू मात्र क्षेत्ररक्षित करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार मात्र दिलाय. 4 चेंडू आणि 10 धावा. आतापर्यंत आपण विकेट हॅट्रिक पाहिली, षटकारांची डबल हॅट्रिक पाहिली, अर्धशतक पाहिली, 12 चेंडू मध्ये 50 धावा पाहिल्या, पण सुपर ओव्हर मात्र या स्पर्धेमध्ये एकही पाहायला मिळाली नाही. आमच्या सगळ्या मान्यवरांची इच्छा आहे, आम्ही आज वेळ घेऊन आलोय, सुपर ओव्हर झाली तरी हरकत नाही. समोर फलंदाज नसीर, गोलंदाज निलेश. दबाव मात्र गोलंदाजावरती असेल, कारण फलंदाज समोर मजबूत आहे. नसीर, यन फॉर यन. नसीरच्या बॅट मधून हा स्ट्रोक खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सामना इथं आलाय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त थरार आहे, क्रिकेटचा थरार. मैदान चारही बाजून आपण पाहतोय. मैदानावरती कुस्ती, चेंडू फळीचं युद्ध. माने साहेब देखील म्हणले की एका चांगल्या स्पर्धेला आल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहूया. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चौकार गेलाय, चौकार, सीमारेषा पार, चौकार. बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या. चौकार आलाय आणि आता इथं समीकरण असेल 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. काय होणार या सामन्याचा निकाल? या 5 धावांची किंमत आहे तब्बल 50,000 रुपये. या 5 धावांची किंमत आहे. कारण टाळ्या टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार 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 होऊ द्या एकदा टाळ्या. यावेळी मात्र फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहूया. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? फलंदाज मात्र बाद होतोय. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. नसीरनं मात्र या ठिकाणी चूक केली. नसीर नॉन स्ट्राईकला होता, त्याला दुसरी धाव घेण्यासाठी पळायला पाहिजे होतं. नॉन स्ट्राईकचा फलंदाज नॉन स्ट्राईकला धावबाद झाला. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपयाचं पारितोषिक आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बालाजी मुरकुटे. दुसऱ्या क्रमांकाचं 51,000 रुपयाचं पारितोषिक संदीप भाऊ केंद्रे. तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक एंड्रलवार मित्र परिवार किनवट. चौथ्या क्रमांकाचं 21,000 रुपयाचं पारितोषिक बेसर्स श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह हिरो होंडा शोरूम. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल कॉल, वाईड बॉल कॉल. एक चेंडू. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. किंग बने बालाजी मुंडे.
क्या टूर्नामेंट लिया है यहाँ पर, क्या टूर्नामेंट है, शानदार। एक गेंद और रन चाहिए 3। 1,01,000 रुपए का इनाम। वाह, मजा आया। और 2-2-2। मैच, ओ यहां पर मैच टाई। चलिए बाहर आइए, चलिए मुकाबला टाई हुआ है। दर्शक बाहर आइए। अकबर खान साहब, अकबर खान थोड़ा सा सपोर्ट करो, पब्लिक को बाहर लो थोड़ा। चलिए सारे पब्लिक को बाहर लो यहां पर। चलिए चलिए माजिद भाई, सबको गोलू गोलू थोड़ा सा बाहर लीजिए, पब्लिक को बाहर निकालिए सबको। चलिए बाहर निकलिए। ज्ञानेश्वर थोड़ा सा सबको बाहर लो। चलो दोनों कैप्टन आइए यहां पर। माजिद
कैप्टन माजिद मुज्जो इधर आइए। मैच टाई हुआ है। चलिए दोनों कैप्टन सिर्फ आइए। अंपायर यहां पर बात कीजिए, दोनों कैप्टन। बाकी जाइए दर्शक, बाकी दर्शक पीछे हो जाइए। मॅच तात्काळ सुरू करायचा आहे। जीएलएस येऊ द्या, यांनी फिल्डिंग तात्काळ लावावी। धीरजभाऊ फिल्डिंग लावा। दर्शक बाहेर जाए प्लीज। दर्शक दर्शकों के गुजारिश करता हूं कि यहाँ बेहतरीन मैचेस हो रहे हैं। थोड़ा टीम रॉयल्स राठौड़ प्लीज थोड़ा। रॉयल्स राठौड़ आपके सारे समर्थक पीछे लीजिए, वो झाड़ के पीछे लीजिए, वहां तक चौका है। माजिद भाई आप जानते हैं टूर्नामेंट के रूल्स को, वो झाड़ जो है यहाँ पर चौके के लिए काउंट किया जाता है। वो झाड़ कमेटी के जितने भी प्लेयर्स हैं सभी टीम के बाउंड्री की तरफ ध्यान दे। रॉयल्स प्लीज कोऑपरेट। चलिए सुशील राठौड़ चलिए थोड़ा सा समर्थक पीछे लीजिए। रॉयल्स राठौड़ पीछे हो जाइए, अन्यथा कमेटी अलग फैसला ले सकती है। रॉयल्स राठौड़ जल्दी पीछे हो जाइए। सुशील बाहर ना। पूरे दर्शकों को गुजारिश है कि वो बाउंड्री के बाहर जाए प्लीज। थोड़ा बाहर जाए आपके टीम का नुकसान हो सकता है। केपीएल किन्वट प्रीमियर लीग का जो इतिहास आज लिखा जा रहा है, बिल्कुल फाइनल का मुकाबला यहाँ पर सुपर ओवर। मराठवाड़ा में मुंडेसर, मराठवाड़ा में 2018 में जो पात्री प्रीमियर लीग हुआ था बाबा जानी दुर्रानी का, उसके बाद ये दूसरी बार मराठवाड़ा में हुआ है फाइनल सुपर ओवर। कमेटी के सारे सदस्य बाउंड्री लाइन पर जाकर रुके। मुंडेसर शिवा सर सारे जो है यहाँ पर हमारे कमेटी के, ज्ञानेश्वर अकबर खान सारे जो है एक जो है बाउंड्री पर रुके। निसार भाटी, अबू चाउस किधर है? अबू थोड़ा फिर वहां पर शिवा सर थोड़ा और पीछे लीजिए थोड़ा। यदि सुपर ओवर अगर टाई होता है तो यहाँ पर सिक्सेस गिने जाएंगे। जो पहला मुकाबला खेला था फाइनल का, वो मुकाबले के यहाँ पर सिक्सेस गिने जाएंगे। अगर सिक्सेस भी बराबर है तो फिर बाउंड्री गिनी जाएंगी। दो विकेट अधिक गिरते हैं तो ऑल आउट हो जाएगा, क्योंकि 3 ही बल्लेबाज।
अब यहाँ पर देखना है गेंदबाजी मार पर छोटा माजिद, सामने क्या बालाजी दिर्बी से रहेंगे या फिर देखना है यहाँ पर सुपर ओवर। फिर से एक बार शानदार मुकाबला ये खेला जा रहा है। सुपर ओवर का थरार, इस ओवर की पहली गेंद, सामने है बल्लेबाज माजिद के बल्ले से, लेकिन गेंद हवा में है, गेंद हवा में है और विकेट, विकेट आया यहां पर। अब तो बड़ा खतरा हुआ है। अब यहां पर अगली 5 गेंदों में संभल कर खेलना होगा, फिर विकेट यदि जाएगा तो फिर ऑल आउट। पहली गेंद पर माजिद, अब देखना है बल्लेबाजी के लिए यहां पर नसीर जा रहे हैं, बाएं हाथ के बल्लेबाज। सावधान रहिए, सतर्क रहिए, महाराष्ट्र पुलिस आपकी सेवा में हाजिर है। सामने फिर से एक बार, इस बार बल्लेबाज है, 5 गेंदें बची है और इस बार यहां पर ये गेंद, ओह व्हाट ए कैच, तो बिल्कुल 0 रन। सुपर ओवर यहां पर। चलिए जल्दी चलिए, अंदर कोई नहीं जाएगा। चलिए ऑल आउट हो गया यहां पर। बच्चा किसका गुम गया है देखो, जो आते वक्त साथ लाए थे लेकिन अब छोड़ दिया है। बच्चा किसका है देखो। बिल्कुल सुपर ओवर के मुकाबले में यहाँ पर 2 गेंदे, 2 विकेट चली गई। 9 स्ट्राइक पर ही रह गए बालाजी दिर्बी से, कुछ यहाँ पर समझ के परे था। चलिए सलामी बल्लेबाज,
दोनों टीम से गुजारिश है, जीतने के बाद अगर समर्थक टीम के अंदर आएंगे तो इनाम दिया नहीं जाएगा। 1,01,000 का इनाम है। समर्थक कोई भी अंदर नहीं आएगा, एक भी समर्थक मैदान के अंदर नहीं आएगा। इसकी जिम्मेदारी रहेगी मुज्जू चाउस और टीम के ओनर। मुकाबला जीतने के बाद एक भी खिलाड़ी मैदान के अंदर नहीं आएगा। अकबर खान, गोलू, वहां पर थोड़ा सा जिम्मेदारी को संभालिए। धीरज राठौड़ के लिए एक यहां पर इनाम आया है, संजय नेमानीवार इनकी ओर से 1,000 रुपए जो कैच लिया उसके लिए इनाम दिया है। वहां पर गोलू, निसार बाटी, हमारे अकबर खान साहब, सबको बोलो वहां पर। मुज्जू चाउस अपने टीम को बोल दीजिए, मुकाबला जीतने के बाद कोई भी खिलाड़ी अंदर नहीं आएगा, एक भी खिलाड़ी अंदर नहीं आएगा। यहां पर उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा। सारे दर्शक खड़े होकर इस मैच का आनंद लेते हुए। सुपर ओवर में मुकाबला गया, लेकिन क्या गेंदबाजी की। 2 गेंदों पर 2 विकेट, यानी केवल 1 रन का यहां पर टारगेट है, कोई अंदर नहीं आएगा। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज बालाजी।